माझा विषय आहे मुलामुलींचं लग्न. अर्हंतो भगवंत इंद्र महिता सिद्धाच सिद्धेश्वरा आचार्यादिन शासनोन्नती करा पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचेते परमेशिना प्रतिदिनं कुर्वन्तु तेर्मङ्गलं कुर्वन्तु सन्मङ्गलम्. विषय आहे माझा मुलामुलींचं लग्न. लग्न करताना आपण म्हणजे मुलांचं कसं आहे, मुली कसं आहेत, आपण सगळं विचारात घेऊन अगोदर करत होते ना जास्त. तर आईचंच म्हणजे आई जे सांगेल, वडील जे सांगेल तेच त्या मुली करत होत्या. त्या सुखी नव्हत्या काय? होत्याच की सुखी. आता कसं झालं आहे, आई वडिलांची इच्छा की माझ्या मुलीला असंच एवढा पगारवाला पाहिजे, एवढं शेती पाहिजे, असं सगळ्यांची आता धारणा झालेली आहे. ते म्हणजे मला तर असं वाटत नाही की त्या मुली सुखी आहेत, कारण ती पण नोकरी करतात आणि पण नोकरी करतात. त्यामुळं त्या मुलगीला नोकरी करून येऊन म्हणजे तिला आपलं हे करायचं आहे, म्हणजे स्वयंपाक करायचं, म्हणजे सगळं करायला लागतंय. त्यापेक्षा मला वाटतं आम्ही सुखी आहे. आणि ज्यावेळेस शुभमंगल सावधान म्हणतात त्यावेळेस रामदासांनी ते स्टेज सोडून गेलेलं का? पुढं काय आहे काय की सावध का म्हटले नाही, शुभमंगल सावधानच का म्हटले, असं म्हणून त्यांनी गेलं. आता पण आपण तसं करू शकत नाही, पण त्यांनी केलेलं आहे. आणि आत्ताच्या मुलामुलींचे लाड आई खूप करायला लागले की तुझ्यामुळेच म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे करून देऊ, तुझ्या अशी इच्छा काय आहे. आणि मुलीपेक्षा आई वडिलांची इच्छा जास्त झालेली आहे की मला असं पाहिजे तसं पाहिजे. ते म्हणजे आता होऊ नये असं मला वाटतं. आणि मुलींचं वय म्हणजे आम्हाला कसं, आमच्या वेळेस कसं 10-12 वर्षात किंवा 15 वर्षात लग्न करत होते. आता सरकारने 18 वर्ष केले, तरी पण आमची मुलगी शिकू दे, आमच्या मुलगीला नोकरी लागू दे आणि आमच्या मुलगी पायावर राहू दे, आपल्या पायावर राहू दे, असं सगळ्यांचं ध्येय आहे. पण पायावर उभा राहायलाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळं वेळ उलटून गेलेला आहे. लग्नाची वेळ उलटून गेल्यामुळं म्हणजे मुलींचं म्हणजे पळून जाण्याचं किंवा असं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. ते कुठंतरी म्हणजे असं थांबायला पाहिजे. आणि मुलींची अपेक्षा पण जास्त असू नये आणि आईची पण अपेक्षा असू नये. आपल्या घरात मुलगी आहे, तिला विचारतात तुला काय पाहिजे, तर ती मुलगी सांगते मला म्हणजे 5 एकर रान पाहिजे, नोकरी, सरकारी नोकरी पाहिजे असं म्हणतात. पण आपला मुलगा आहे, आपल्याला पण मुलगा आहे, तो मुलगा म्हणजे आपलं 2 एकर 1.5 एकर रान आहे, नोकरी साधीच आहे, तरी पण त्याच्या आईला आपली मुलगीला असं मोठ्या घरात द्यायचं इच्छा असते. पण आपला पण विचार करायला पाहिजे ना. म्हणजे आपल्या मुलाचं कसं लग्न होणार हे पण विचार करायला पाहिजे, असं माझं तर मत आहे. आणि